लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता। नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत। त्यासाठी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले। हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले, मात्र त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवले गेलं। त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली। लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी नाशिक मनमाड रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांसोबत संवाद साधला। मनमाड आणि परिसरातील प्रवाशांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि या ठिकाणी त्यांनी संवाद साधला। शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान मोदींनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं, मात्र गिरीश महाजन यांच्याकडून शांतिगिरी महाराजांना मोदी भेटीचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र शांतिगिरी महाराज ग्रामीण भागात प्रचार करत असल्यानं भेट झाली नाहीये। राज्यामध्ये लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्री निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। सभा आणि बैठकांच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीला शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिलेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या सभा होणार आहेत। स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाचा गुंता वाढलाय। अरविंद केजरीवाल आणखी अडचणीत सापडलेत। दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या घरात महिला खासदाराला मारहाण केल्याप्रकरणी मारहाण प्रकरणाचा गुंता वाढलाय। केजरीवाल यांच्या घरात स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली होती। स्वाती मालीवाल आपच्या राज्यसभेच्या खासदार आहेत। मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं शहाणपणाचं लक्षण नाही। लोकांना तासनतास थांबावं लागतं। वाहतूक कोंडी होते। मोदींनी रोड शो घेतला होता तो भाग प्रामुख्यानं गुजराती आहे। मोदींना रोड शो करायचाच होता तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेल्या भागात करायला पाहिजे होता, पण मोदींचं लक्ष विशिष्ट वर्ग होता, मात्र त्यामुळे लोकांना त्रास झाला, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे। शरद पवार यांनी पूर्वीच्या काळात अनेक राजकीय पक्ष फोडले, त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शरद पवार यांनी खोचक भाषेत प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही, असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा असल्याचं समोर आलं। किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे। किरण सानप राष्ट्रपच्या IT सेलचा पदाधिकारी आहे। घाटकोपरमधील होर्डिंग्स उभारताना नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलं। यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पेट्रोल पंप आणि फलकाची वार्षिक कमाई 50 कोटी, मातोश्री आणि भांडूपचा हिस्सा किती, असं म्हणत सवाल उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमाडमध्ये प्रचार सभा होणार आहे। उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये रोड शो होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे यांची ठाणे कल्याणमध्ये प्रचार सभा होणार आहे। राजन विचारे आणि वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। नाशिकमध्ये शरद पवारांच्या नावावर झाकलेले कापड हटवण्यात आलं आहे। कापड हटवत पवार समर्थकांनी घोषणाबाजी केली। पिंपळगाव येथील बाजार समिती गेटवर शरद पवार यांचे नाव आहे। बुधवारी याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती, मात्र आचारसंहितेमुळे नाव झाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन विधिवत पूजा त्यांनी केली आहे। मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी एस जयशंकर यांचं स्वागत केलं।